कळलं? हे बघ, आता हा जो पॅटर्न आहे हा कंटिन्युअस बाईंग आहे, ह्याच्यामध्ये कधी शॉर्टची ऑपॉर्च्युनिटी शोधत नाही बसायचं. फॉर एक्झाम्पल जर सपोज आपण शोधली तरी ह्याला बारीक करावं लागेल थोडंसं, तर ग्रेट रिटर्न काय असे काय भेटत नाहीत. ओके, हा जो टाईप आहे ह्याच्यामध्ये कधी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी नाही शोधायची. फॉर एक्झाम्पल आता ह्या आवरलीनुसार मग पहिलं आपल्याला इथं कळतं की आता थोडंसं जरा साईडवेज चालू आहे. मग जर आपण त्याच्या आधी जर पहिलं हे करायचं, आता मंथली तर सगळे अप ट्रेंडमध्येच दिसणार, मग पहिलं विकली. ओके, इवन आपण इथं पण जाऊन काम करू शकतो. डायरेक्टली इथं जायचं, इथं 4 चार्ट लावायचे, 1 2 3 4 वाला आहे हा मल्टिपल टाईम फ्रेमसाठी. पण हे पुन्हा मोबाईलसारखंच दिसतंय इवन लॅपटॉप यूज करून पण. आणि मग पुन्हा पण ते नाही का, सपोज आपण काही इंडिकेटर लावलं काय लावलं तर मग अजून ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्यापेक्षा वही घ्यायची, पेन घ्यायचा आणि प्रत्येक चार्ट काय सांगतोय हे. पण ह्याचा एक बेनिफिट आहे की सपोज 4 कंपन्या आहेत, सपोज बँक निफ्टीच्या 4 कंपन्या आहेत किंवा सपोज बँकिंग सेक्टरच्या 4 कंपन्या आहेत, आपल्याला 4ही कंपन्यांचं ॲट अ टाईम परफॉर्मन्स ट्रॅक करायचं आहे. तर मग इथं काय जायचं, लिंक सिम्बॉल टू ऑल चार्ट्स काढून टाकायचं, सिंक्रोनाइज क्रॉसओव्हर ऑफ, हां हे ठीक आहे. ओके, मग इथं आपण टाकायचं सपोज SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. सपोज त्याला आपल्याला कम्पेअर करायचे सपोज प्रायव्हेट बँक HDFC, की आता HDFC जरा पॉवरफुल बँक होत चालली, सो HDFC. दिस इज व्हेरी इझी. त्यातली त्यात सपोज HDFC बँक पाहिजे ना आपल्याला, मग HDFC बँकच निवडायची. त्यानंतर इथं आपण अजून पॉवरफुल कोणती, कोटक. ओके, हां मग पुढचे इथं ICICI घेऊया पुढच्या कोपऱ्यात, कोटक महिंद्रा बँक. ओके, प्लस इथं आपण ICICI प्रुडेन्शियल ICICI बँक. ओके, सगळे NSEचेच घेतल्यात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वॉल्यूम काढून टाकूयात त्यांचा सध्या, कारण की आपल्या वॉल्यूमची गरज नाही लगेच, कारण की चार्ट जरा मोठा दिसेल आपल्याला जरा ठीकठाक, बरोबर ना. अजून एक सिंक्रोनाइज इथं करावं लागेल जाऊन, की जे टाईम फ्रेम आहे ते सगळ्यांना झाले पाहिजे एकच. मग ते केलं का बघावं लागेल, नसेल तर मग हे ट्रॅक टाईम ऑन ऑल चार्ट्स, ट्रॅक टाईम ऑन ऑल चार्ट्स, हां लिंक इंटरवल टू ऑल चार्ट्स, हां लिंक इंटरवल टू करावं लागेल. हां बस, म्हणजे आता जर वीकली लावलं आहे ना तर त्याच्यावर जर डेलीवर गेलो तर सगळ्यांचा चेंज होणार. ओके, हे इकडं पहिले चेक करायचं. कधी कधी जर सपोज इथं गेलोत आपण आणि लिंक सिम्बॉल टू ऑल जर केलं तर सगळीकडे NSEच दिसणार आहे. आणि त्यानंतर जर लिंक इंटरवल टू ऑल चार्ट जर दाखवलं आपण, सपोज निफ्टीचे सगळे जर लावलं तर काय बदल नाही पडणार. मग आपल्याला ते लिंक इंटरवल टू ऑल चार्ट्स आहे ना ते काढून टाकायचं. जर एकाच कंपनीचे किंवा एकाच इंडेक्सचे 4 चार्ट बघायचे वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये, इथं विकली बघायचं आहे, इथं डेली बघायचं आहे, इथं काय सपोज आवरली, इथं 15 मिनिट्स, तर सेकंड नंबरचं काढून टाकायचं. दॅट्स इट, बाकी काय नाही. आणि 8 वगैरे कधी ट्राय नाही करायचे, 6चे पण नाही ट्राय करायचे, कारण ते अजून बारीक होऊन जाते. येस, आता इथं आपल्याला एक दिसतंय की सर्वात जास्त ग्रोथ कुणाची आहे, कोटकची जर बघायला गेलं तर नाही आहे रिसेंट टाइम्समध्ये. पण त्या ठिकाणी आता ह्या 3 टॉप मारत आहेत SBI. मग जर आपण पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर कोटक मागं पडते सध्याच्या लेवलला डेलीला. लगेच नोटबुकवरती लिहायचं, सिंपल SBI, दुसरी आपली HDFC, तिसरी आपली कोटक आणि चौथी आपली ICICI. ओके, बँक. सिंपल, सगळे बँकिंगचे आहेत त्याच्यामुळे त्यांचं काय सेक्टर वगैरे लिहायची गरज नाही आपल्याला. सिंपल. मग इवन त्याच्यासोबत बँक निफ्टीला कोरिलेट पण करायची गरज नाही. काही जण असंही करतात की जर 2 कंपन्या असतील बँकिंगमधल्या तर तिसरा चार्ट लावतात बँक निफ्टीचा, ते आपण करू शकतो पण त्याची गरज नाही आता. सिंपल.
आता यात हायेस्ट कोणाचं आहे या ठिकाणी डेलीनुसार जर बघितलं तर SBI. अजून इन पर्सेंटेज आता ही गेली 1300 कडून 1500 कडं अराउंड 1491 म्हणजे तो गेला आहे जवळपास. म्हणजे पिरियड बघा हा टाईम पिरियड जर बघितला ना आपण जर सपोज कन्सिडर करा हा टाईम पिरियड आहे ही एक कन्सिडर केलं की लास्ट मंथपासून ते आत्तापर्यंत किती यांनी चांगला रिटर्न दिला आहे. जर आजची तारीख आहे आपली 1/20/2021 म्हणजे 20 तारीख आहे आजची तर 12व्या महिन्यातली 20 तारीख बघावं लागणार आपल्याला बरोबर. 12व्या महिन्यातली 20 तारीख म्हणजे अराउंड इन ही 21 ही 20 ही आहे का 9 20ला संडे किंवा सॅटर्डे असेल. मग आता ह्या डेटला त्याची प्राईज होती 255 SBIची आणि आत्ता चालू आहे 300. त्याच वेळेस HDFCची प्राईस चालू होती अराउंड 1388 किंवा त्याच्या आसपास. ओके पण प्राईस बघावं लागणार 1388 आत्ता आहे 1491. त्यानंतर कोटकची प्राईज होती अराउंड 1995 50 1950 हेच ना 21-22 किंवा 1913 तर हे आता आहे 1875. देन कोटक इज निगेटिव्ह जसं ते मागाशी मी तुम्हाला थम्सअप डाऊनचं सांगितलं होतं ना सेम इथं ह्याला 1 पॉईंट आपला झाला निगेटिव्हसाठी आपण कन्सिडर करूया प्लस टाकणार आणि मायनस टाकणार आणि पॉझिटिव्हसाठी प्लस टाकणार प्रत्येक ठिकाणी. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट बघायचे की कोणती कंपनी कशी जसं आपण ह्याच्यामध्ये 20 पॉईंटचा फॉर्म्युला होता फंडामेंटली तसं एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे की त्यातली त्यात बेस्ट कंपनी निवडायची आणि मग त्यात ट्रेडिंग करायची किंवा मग त्यात स्विंग ट्रेड टाकायचा. ओके मग ICICIची त्यावेळेस प्राईज होती अराउंड 500च्या आसपास आय थिंक सो येस 21 तारीख. आणि आता सगळ्या ठिकाणी मध्यम प्राईस घेतली कारण त्या दिवशी बहुतेक तरी बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट झाली निगेटिव्ह साईडला. तर इथं बघितलं तोच चार्ट आहे बाकी काय नाही आहे. मग आता ह्यात एक कळतं आहे की HDFC ही मेजर वॉलेटाईल असते कम्पेअर टू अदर्स कारण त्यांच्या कॅन्डलचा चार्ट बघा. ओके आता ह्याचं आहे की वॉलेटिलिटी कमी आहे SBI. मग त्यानंतर जो पार्ट आहे की कोटक आणि ह्याच्यामध्ये जर कम्पेअर केलं ICICI तर नंतर SBI नंतर ICICI मग कोटक आणि मग HDFC वॉलेटिलिटीमध्ये. मग ह्याला वॉलेटिलिटीमध्ये पॉझिटिव्ह HDFC थोडासा निगेटिव्ह पण जर सपोज ऑप्शन ट्रेडर असेल त्यासाठी तो पॉझिटिव्ह असेल तो. ओके वॉलेटिलिटी लेस टाकूयात आपण. ओके हाय ह्याला आपण कोटकला मिड आणि ICICIला पण मिड. ओके आता फक्त ICICIचं पॉईंट राहिलं आहे ही गेली 500 वरून. हे वन टाईम करायचं असतं का प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. एकदा कळलं ना आपल्याला की कोणती पॉवरफुल आहे किंवा कोणती ग्रोथ आहे. इवन जी निगेटिव्ह साईडला गेली कोटक मग त्यामध्ये पण लक्ष ठेवायचं एकदम जी लोएस्ट असेल ना की तिथं कधी ऑपॉर्च्युनिटी येणार मेजर कारण ती जर ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मे बी HDFCपेक्षा जास्त रिटर्न भेटतात. कोटक बऱ्याच वेळेस 3 महिने 2 महिने शांत बसते आणि एकदा असा रिटर्न देते की मग इवन काय म्हणतात त्याला बाकीच्या ज्या बँकिंगच्या कंपन्या आहेत येस हां कोटक इवन अराउंड 1300 का 1350 होती ती 1700-1800 गेली. हे एका महिन्याचा आपण परफॉर्मन्स मेजर करतोय. जर आपण विकली लावलं तर आपण तिथं मे बी ॲटलिस्ट 3 मंथ्सचा किंवा 4 मंथ्सचा महिना एक ॲटलिस्ट मिनिमम 1 क्वार्टर कन्सिडर करणार कारण हे चार्ट पॅटर्ननुसार आहे. आता इथं आपण डेली चार्ट पॅटर्न लावला आहे. ओके डेलीमध्ये मॅक्सिमम आपण 30 कॅन्डल्स कन्सिडर करणं किंवा 20 कॅन्डल कन्सिडर करणं अपेक्षित आहे. आता ही 500 वरून गेली 551. आता आपल्याला इथं काढावं लागेल पर्सेंटेज कशामध्ये 15%. HDFC 1388 ते 1491 म्हणजे 100 रुपये साधारणतः किंवा 100 रुपये हां 1388चे 100 म्हणजे 13%. 13.88% नाही सॉरी 9% होईल 9 किंवा 8% होईल. 1388 भागिले 100 सॉरी 1388 भागिले 6.9 ओके म्हणजे 7% सिम्पल.
1913 ते 1875. 75 नियर बाय मायनस किती येतो हा 15 आणि हे 13 म्हणजे साधारणतः 1% वगैरे एरर असेल त्याच्यामध्ये साधारणतः 19 रुपयाचा किंवा 1% आणि समथिंग काहीतरी -2 आणि 500 ते 551 10% सिंपल नको डोकं हां बरोबर. पुढचं आता यात काय बघितलं पाहिजे आपण कुणामध्ये पॅटर्न आपल्याला चांगले रिकग्नाइज करता येतात. जर आपण ऑप्शन बायर असन तर आपण HDFC मध्ये प्ले जास्त केला पाहिजे जर स्टॉक ऑप्शनमध्ये करत असन. पण जर आपण ऑप्शन सेलर साईडला असन तर मग हे बाकीचे प्रेफर केले पाहिजेत. नाही कोटक असू दे हे असू दे ह्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे म्हणजे ऑब्वियसली VAR किंवा बाकीचे VAX वगैरे जे आहे हे वाढणार आहे आपलं रिस्क वाढणार आहे इथं. पण इकडं रिस्क कमी आहे कम्पेअर्ड टू अदर्स. ओके पण जर इन जनरल आपण असं कन्सिडर करतो आता डेलीचं लावलं स्विंगवरती आपण प्ले करणार आहेत. मग आता इथं थोडंसं बघूयात की विकलीवरती यांचं काय परफॉर्मन्स आहे. कारण विकलीवरती जेव्हा जातो तेव्हा मेपासूनचे चार्ट दिसेन आपल्याला इथं अराउंड आय थिंक सो बरोबर आहे मे किंवा त्याच्या आधीच आहे दिसतोय बरोबर. आता प्रत्येकामध्ये पॅराबोला कंप्लीट करत आणला आहे पण एकाचा कंप्लीट होत आला आहे तो म्हणजे कोटक. म्हणजे कंप्लीट होत आला आहे किंवा त्यांनी आता थोडंसं मान खाली घातली पण बाकी अजूनही अप ट्रेंडला चालू आहेत आणि विथ गॅपअप चालू आहेत. अराउंड प्रत्येक ठिकाणी आहे ना प्रत्येक कॅन्डलमध्ये तसंच आहे. मग त्यातल्या त्यात अजूनही SBIमध्ये स्ट्रेंथ आहे. हो मग आता इथं बघायचं की हा मॉर्निंग स्टार करू शकतोय का किंवा हा इथून जर थोडा खाली सरकला तर हा जो पॅटर्न आहे तो पूर्ण विकनेस होतोय का. कारण याला वॉल्यूम लावलेलं नाही त्याच्यामुळे वॉल्यूम बघतच नाहीत आपण तिथं. आता एक की ICICI मध्ये आता बारीक बारीक कॅन्डल व्हायला लागल्यात कम्पेअर टू बाकीचे. इथं आपल्याला SBI जरा पॉवरफुल वाटतोय. मग त्यानंतर जायचं आवरलीवरती ॲज युजल. इथं आपल्याला आता दोन्हीमध्ये जास्त व्हॉलेटिलिटी आहे पण आता जर बघायला गेलं तर सगळ्यांचे पॅटर्न ह्या दोघांचे सेम दिसत आहेत किंवा तिघांचे सेम दिसत आहेत जवळपास की आता निमुळतं होत चाललंय इथे निमुळतं होत चाललंय. मग सेम बँक निफ्टीमध्ये पण पॅटर्न असणार. येस हां मग आता इथं बघायचं आपल्याला की सेलिंग ऑपॉर्च्युनिटीज भेटते का आवरलीनुसार BTSTला किंवा ॲटलिस्ट 2 to 3 डेजचा जर आपला ट्रेड असेल तर शॉर्ट करता येते का. मग आता शॉर्ट केलं तर ॲटलिस्ट आपल्याला 535 पर्यंत टार्गेट भेटू शकतं हे. कारण की इथं फॉल्स सिग्नल देऊन वरती गेलं ते. ओके मग आता आपण आलो आहे आवरली टाईम फ्रेममध्ये. ह्याच्यामुळं कसं आहे की इथं कॅन्डल मॅच होती याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे डेली पॅटर्नवरती कसं होतं की प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह कॅन्डल दिसत होते आपल्याला एक जी डेट घेतली होती ना आपण त्याला. कारण की अख्खा दिवस जेव्हा खाली पडेल एखाद्याचा तेव्हा ना बँक निफ्टीवरती मेजर फरक पडतो. ओके सिंपल. मग इथं आता आवरलीवरती काय आहे की एखादी खाली जाणार आहे एखादी वर जाणार आहे. मे बी 2 मॅच होतील पण सगळ्या मॅच होणार नाहीत कधीच. मे बी जर विकलीवर गेलोत ना आपण तर मॅक्सिमम चान्सेस आहेत की बऱ्यापैकी आहेत ना म्हणजे 60 to 70% त्यांचे जे पॅटर्न्स आहेत किंवा म्हणजे कॅन्डलचे जे कलर्स किंवा जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत हे सेम असतील. फॉर एक्झाम्पल आपण इथंच जाऊयात हे बघ सगळ्यांचा ऑलमोस्ट ॲटलिस्ट रेड आहे. ओके आता हे 8व्या महिन्यातलं. ओके पुन्हा आपण जाऊयात इथं गेलोत. आता ह्याचा पॉझिटिव्ह आहे ह्याचा निगेटिव्ह आहे ह्याचा निगेटिव्ह आहे म्हणजे अराउंड 75% निगेटिव्ह आहे. ओके पुन्हा अजून इथं एक आहे हे एक निगेटिव्ह दिसते. ओके ह्याचा निगेटिव्ह 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 हे 6व्या महिन्यातलं आहे. सेम म्हणजे हा पॅटर्न आहे की जेव्हा डेलीवरती बघतो किंवा विकलीवरती बघतो डेलीवरती प्रॉबिलिटी की 60 to 70% मॅच होईल. मेजर जेव्हा हे असेल ना आपलं हां सेक्टरनुसार. आता हे सेक्टर ॲनालिसिस बँकिंगचं आहे. सेम यू हॅव टू कोरिलेट विथ मेटल FMCG IT फार्मा ॲटो अजून कोणते सेक्टर आहेत.
एफ एम सी जी, आय टी त्याच्यात येतं. पॉवर मला वाटतं ह्याच्यात येईल ना, का पॉवर सेक्टरच आहे वेगळं. एनर्जी आय थिंक, हां एनर्जी सेक्टर आहे. ओके, ह्याचं ॲनालिसिस बँक म्हणजेच इन जनरली आपण हेच कन्सिडर केलं की बँक निफ्टीमध्येच. हां, मग पुन्हा हा प्रकार आहे की हे कोणचंही सिलेक्ट करताना हे जेव्हा आपण मल्टिपल टाईम फ्रेममधून बेस्ट कंपनी जेव्हा शोधायची असेल, हा बेस्ट वे. ओके, एनिथिंग एल्स? ओके, मग आता ह्याच्यातून आपल्याला पर्टिक्युलर टाईम फ्रेमवरती जायचं किंवा पर्टिक्युलर स्टॉकवर जायचं, तर मग आपण एकच निवडणार आणि किंवा इवन आपण हे करू शकतो, त्याला काय म्हणतात त्याला, इथं करूयात प्रत्येकाला सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज लावूयात किंवा एक्झॅक्टली कळण की त्यांची स्पीड मॅच होती का नाही होते एकमेकांसोबत. एकदम सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, हां हेच आहे. आता ही इन जनरली बाय डिफॉल्ट 9च असतं investing.comला. म्हणजे फॉर्मॅट करून ॲटलिस्ट आपल्याला 20चं पाहिजे. 20 कारण की एका महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग डेज असतात. त्याचा जो सेट आहे ना 20, 40, 200 किंवा काही लोक 20, 40, 100 वापरतात, त्याच्यामागे ते रिझन आहे. आता आपल्याला बहुतेक कोरिलेट विथ ऑल्स करावं लागणार आहे. नाही झालं, बहुतेक प्रत्येकाला टाकावं लागणार आपल्याला ते. मुव्हिंग ॲव्हरेज हा एक ड्रॉबॅक आहे याचा की ॲट अ टाईम नाही होते. मुव्हिंग ॲव्हरेज आता येते की एक्सपोनेन्शियल पण यूज करू शकतो, पण इतकी गरज नाही. जर आपण एका स्टॉकचं यूज करत असाल ना, तर एक तर वेटेड लावायचं किंवा एक्सपोनेन्शियल लावायचं. पण सध्या आपण सर्वांचं कॉमन काढतोय, कॉमनमधून आपल्याला जो बेस्ट स्टॉक पाहिजे. ओके, मग आता हे एक चेंज करावं लागेल प्रत्येकाचं. 9 आहे ते 20 करावं लागेल. कारण लोक एवढं खेळत नाहीत बसत, आपण खेळायचं. यस, आणि हे मोबाईलवरती करणं थोडं जड जातं आहे, त्यामुळं लॅपटॉपवरच केलं तर बरं राहील. 20 यस. आता इथं कळतं आहे की कोण किती लांब गेला आहे 20 मुव्हिंग ॲव्हरेजपासून. HDFC ट्रॅक करतो आहे अजून, म्हणजे एवढा लांब नाही गेला आहे कम्पेअर टू SBI. म्हणजे त्याच्यापासून ह्याचं डिस्टन्स किती लांब आहे, जवळजवळच आहे. मग आता ह्यात हां कोटकचा जवळ आहे तो, आत्ता रिसेंट पडला आहे म्हणून. कारण की रिसेंटमध्ये त्याची बरीच डाऊनसाईड झालेली आहे. अराऊंड ही डाऊनसाईड आहे 2006 ते आता जी प्राईस चालू आहे ती प्राईस किती 1876, म्हणजे 1,200 पॉईंट. 1,200 पॉईंट इज लाईक जवळपास 3-4% पडला आहे तो त्यांच्यासाठी. 3% तरी पडला आहे साधारण, कारण की 20 रुपये म्हणजे 1% आहे त्यांच्यासाठी. म्हणजे 5% पडला आहे, 5-5.5%, हां 6% पडला आहे तो. म्हणून ते त्यातले त्यात ते एरर आला आहे. आता ही जर डेट कन्सिडर केली आपण ह्या टायमिंगला, तर सर्वांचे जे आहेत ते डिस्टन्स बऱ्यापैकी सेम आहे. आता एवढा डिस्टन्स चेंज झाला आहे सर्वांचा, हे असं मध्ये चेक करायचं हे सेम टाईमला, त्यावेळेस डिस्टन्स कसा होता. मग आता आपण HDFCमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो, एक ICICIमध्ये. SBIमधून अजूनही करता येईल, फक्त आता इथं बघावं लागेल अजून बाकीच्या टाईम फ्रेममध्ये. HDFC अजून एकदा, ICICI नाही, आणि कोटक महिंद्रा बघावं लागेल. मग आता एक एक उडून टाकायचं किंवा मल्टिपल टाईम फ्रेम काढून टाकायची, सिंगल लावून टाकायचं. SBI काय ऑपॉर्च्युनिटी दिसते जर आपण त्याला 3 मुव्हिंग ॲव्हरेज लावले सिम्पल. मुव्हिंग
ॲव्हरेज लॅगिंग जरी असेल तरी पण ॲटलिस्ट नाही का बेसिक लेवलला त्याच्यावर आपल्याला काम करावंच लागतं. 2040 हे की आता हे ओपन क्लोज वगैरे नाही का, शक्यतो तरी क्लोजच ठेवायचं जे प्रिव्हियस असेल. मग ते कॅन्डल कोणती धरून चालायचं, कारण की क्लोजला ॲक्च्युली मॅच्युअर कॅन्डल म्हणलं जातं क्लोज जेव्हा होतं तेव्हा, आणि जेव्हा ओपनला सुरू होती त्यावेळेस इमॅच्युअर, म्हणजे जसं आपण ज्याला म्हणलो कसं इमॅच्युअर असतो. सेम जेव्हा मार्केट ओपन होतं तसं मार्केट पहिले 15-20 मिनटं किंवा 10-15 मिनटं इमॅच्युअर असतं, कारण की ओव्हरनाईट ऑर्डर्स, पुन्हा बाकीचे ऑर्डर्स, पुन्हा लोक पण काय काय नाही का ज्यांना टाकून जायचे असतात ऑर्डर ते टाकून जातात. आणि इथं 200. कोणता क्रॉसओव्हर आहे? कलर बदलू काढल्यास चालतं जाता, तू बघत राहा. त्याला काय विचारतो, तुला माहिती ती. बोल ना. हां 7 मग ते इंट्राडे ऑर्डरसाठी. मग थोडं आता पहिले लार्ज करून हळूहळू कमीकडे जाऊ ना आपण, कारण एकदमच त्याच्यावर घुसलं तर मग थोडंसं काय म्हणतात त्याला जड जातं कधी कधी. अरे हा ग्रीन दिला असं तरी चालला असतं, मला वाटलं हे 40च आहे. ओके ओके सॉरी. बोल ना कोणता क्रॉसओव्हर आहे? डेथ क्रॉसओव्हर वगैरे असं काय आहे का? गोल्डन क्रॉसओव्हर म्हणजे काय, खालून वर क्रॉस होणे, मग डेथ क्रॉसओव्हर आहे का तो? गोल्डन इथं आहे ना, म्हणजे इथं बाईंग पाहिजे आपली, आणि डेथ इथं आहे. नाही ते रेकॉर्डिंग चाललंय ते आपल्यासाठी चाललंय, एवढा नाही. ते जे ऐकतात ना यूट्यूबवरती, तुमचा आम्ही जास्त विचार करत नाही लोकांना. हां आता हे 20चं, सॉरी 40चं. आता 40च्याचं आपण हे वाढवूयात जरा, आणि याचा कलर देऊयात ब्लॅक, म्हणजे जरा लक्षात राहील. बरोबर? येस. ओके जस्ट मिनिट. ओके, आणि मग आता सपोज आपल्याला इथं काय दिसतंय की आता 200 तर खूप खाली आहे, बिकॉज 200 आवर्सचं कॅल्क्युलेशन करणार आहे आता, 200 डेजचं नाही, कारण की कॅन्डलस्टिकचा जो पॅटर्न आहे आपला हा आवर्सवरती चालू आहे. आता 200 तासात जर ॲव्हरेज काढलं ते बरंच लांब जाईल. बरोबर? आता काय करायचं? अरे आत्ता काय करायचं ते सांग, कोणता क्रॉसओव्हर झाला आहे? हां डेथ क्रॉसओव्हर इज फॉर शॉर्ट सेलिंग. पण आत्ता आपण डेथ क्रॉसओव्हरनुसार इतक्या लगेच नाही आपण म्हणू शकत की मला लगेच शॉर्ट करायचं आहे. ओके, मग त्याची ती फिलॉसॉफी. जेव्हा गोल्डन क्रॉसओव्हर होतो त्यावेळेस आपल्याला बाईंग करायची असते. इवन डेथ क्रॉसओव्हर इज ऑल्सो हेअर, पण तरी पण पडलं नाही आहे. ओके, आणि जर इथे एखादं जर एक्झिट केलं असतं तर हा एरर काढण्यामध्ये त्याचं इतकं अमाऊंट गेलं असतं. मग फॉर एक्झाम्पल इथं डेथ क्रॉसओव्हर आहे, ह्याची प्राईस अराउंड असा काय एरर आला आहे, एक मिनटं मला हे टाकू दे फक्त. ओके, ह्याचा कलर टाकतो आपण रेड. ओके, आणि ह्याची लाईन थोडीशी जाड करूयात, ह्याला पण जरा जाडा केला म्हणजे कसं जाडी लोक चांगले असतात. त्याची प्राईस दिसत नाही, पण अराउंड ह्याची प्राईस किती आहे, झूम केलेलंच आहे पण काय दिसेना. हां इथे दिसेल, एक मिनिट इथे दिसेल. ती पण नाही रे, ती नाही दिसत आहे. त्यावेळेस म्हणजे अराउंड एवढा एरर आला असता काही झालं तरी, इवन लॉंग करण्यामध्ये ह्याच्यामध्ये ना एवढा एरर आला असता आपला. ओके, मग ह्याच्याऐवजी आणि इवन इथं लॉंग केलं असतं तर पुन्हा हे शॉर्टची ऑर्डर आलेली, म्हणून ह्याला हे म्हणतात लॅगिंग इंडिकेटर. ओके, पण हे एक बघायचं कधी असतं की मेजर लेवल्सला, की जेव्हा डेथ क्रॉसओव्हर करेल, मग त्यावेळेस जर बघितलं आपण. हां अरे हा लॅगिंग आहे, जे झालं आहे त्याच्यानुसार दाखवतो की मागच्या 20 डेजचं मुव्हिंग ॲव्हरेज असं दाखवतो आहे की 40ला तो खालून क्रॉस करतो आहे. मागच्या 20 कॅन्डल आहेत, 40 डेज नाही म्हणता येणार, कॅन्डल्स.
त्याला त्यानंतर खालून क्रॉस केलं मग तिथं बाईंग करायचे ऑप्शन असतात. पण हे आहे की जर आपण डेली बेसिसवरती वगैरे जर केलं ना तर लाँग रनमध्ये हा खूप प्रॉफिट देतो. म्हणजे ही पण एक जे चॅनल आहे, सपोज आता फॉर एक्झाम्पल इथे एकदा बाईंग दिलं आहे, ओके, तर पुन्हा अजून सेलिंग दिलंच नाही त्यानं. जर तसं बघायला गेलं ना जर डेली चार्टनुसार तर अजून पण सेलिंग नाही आहे, म्हणून लोकांना त्यांना मी होल्ड करायला लावलेलं आहे SBI. मग तो पार्ट आहे. आता इथे क्विक लगेच खाली पडला, लगेच त्यांनी सेलचे ऑप्शन दिला. एखाद्याने इथं जर शॉर्ट केला असेल तर इथं बाय जरी केला तर न्यूट्रल राहील तो. इवन त्याने तिथं बाय जरी केला असतं तरी तो न्यूट्रलच असतं. असं काय ग्रेट काय प्रॉफिट नसतं त्याचं, बरोबर. पण सेम जेव्हा तो लाँग रनसाठी असा मार्केटसोबत कोरिलेट होतो ना आणि इक्वल बीटा जे स्टॉक आहेत आपले निफ्टीसोबत कोरिलेट करून चालणारे किंवा त्या स्टॉकच्या इंडेक्ससोबतचे, जसं की बँक निफ्टी SBIची ही इंडेक्स आहे पर्टिक्युलर, दोन्हीकडे पण आहे SBI. तर मग आता त्या ठिकाणी आपण त्याला काय जास्त डोकं नाही लावायचं. या ठिकाणी आपण थोडंसं विचार केला असता सेलिंगचा, हा जो पार्ट आहे. पण इथं पुढं जर नंतर बघितलं तर इथं आपण पुन्हा लॉंग साईडला थोडंसं जाण्याचा विचार केला असता. आणि एक्झिटचा चान्स कधी आहे तर जेव्हा हे ह्यालाही क्रॉस करेल. इवन जर प्राईज ॲक्शननुसार जर अजून एक विचार करायचा म्हणलं तर ह्याच्या खाली गेलीच नाही प्राईज 40 डेज मूविंग ॲव्हरेजच्या, कारण आता डेजवरती चालू आहे इकडं, दिसलं. आता विकलीवरती तर खूपच वेगळाच गेम दिसेल. विकलीवरती आता 40 वीक्स अँड ऑल दोज थिंग्स. त्यांनी इथे एकदा बाईंग दिलं आहे ते तर अजून खूप म्हणजे अजून लॅगिंग असतो. पण इथं जर आपण 15 मिनिट्सवरती आलो, पण ह्याचा एक बेनिफिट आहे की जसं आपल्याला एक CMTमध्ये क्वेश्चन होता की एक मुलगी आणि एक मुलगा आहे काहीतरी बघ, त्यांचे नाव होते. एकाला खूप फ्रिक्वेंटली ट्रेड्स येतात आणि एकाला खूप हळूहळू त्याचं सिग्नल ना ते जनरेट करतं. तर मग लॉस कोणाचा, म्हणजे ब्रोकरेज म्हणजे ह्याचं जर दुसरं बघितलं तर ज्यानं कमी टाईम फ्रेमवरती ट्रेडिंग करण त्याचा जास्त लॉस आहे, किंवा इवन त्याला जास्त फॉल्स सिग्नल येणार आहेत. आता सपोज डेलीवरती बघितलं तर आपल्याला हा एक फॉल्स सिग्नल आहे, ओके, इथून इथपर्यंतचा हा एक आहे की फॉल्स ट्रेड आहे. हां, पण हा जो राईट ट्रेड आहे त्यानं आपल्याला इतकं कमवून दिलं आहे की त्या ब्रोकरेजचा किंवा जो मधला एरर आहे ह्याचा विचार नाही करू शकत आपण, सिम्पल. आणि आपण रँडमली स्टॉक निवडलेला, असं काही ठरवून नाही निवडलेला की मी ऑलरेडी बघितलं आहे मग मी तुम्हाला सांगतोय. पण इथं जर आपण 50 मिनिट्स लावलो तर इथं फॉल्स सिग्नल जास्त येणार आपल्याला. फॉर एक्झाम्पल हा एक फॉल्स सिग्नल आहे की शॉर्ट करा. कोणता चांगले सिग्नल भेटणार, हां, कमी सिग्नल भेटणार आपल्याला. मग सिग्नल पण कमी भेटणार पण फॉल्स पण कमी भेटणार. आणि त्यामध्ये कसं आहे की ते धरून चालतात मार्केटला. आणि जेव्हा आपण हायर टाईम फ्रेम निवडतो त्यावेळेस आपला ड्युरेशन ऑफ होल्डिंग दॅट स्टॉक इज ऑल्सो लॉंग. आपण म्हणजे हायर टाईम फ्रेमवरती घेऊन शॉर्ट टाईम फ्रेमला नाही टाकू शकत, इंट्राडेला किंवा स्काल्पिंगला किंवा आवरली ट्रेडिंगला. ओके, आता जर सपोज त्यातले 15 मिनटाचे, आता 15 मिनटावरती हा एक फॉल्स सिग्नलचे आपण असं कन्सिडर करूया, कारण की त्याने शॉर्ट सांगितलं आणि वरती गेला स्टॉक. ओके, फक्त स्विंगला यूज करायचा मेजरली आणि चेक करायला की तो बुलिश आहे का बेअरिशनेस साईडला आहे. जेव्हा डेलीवरती चेक करतोय तसंही जे प्राईज ॲक्शन युजर आहेत ते म्हणतील की बुलिश साईडलाच आहे. पण ज्यांना नसेल माहिती किंवा ज्यांना प्राईज ॲक्शन कळत नाही त्यांनी सिम्पल तो फॉर्म्युला वापरायचा आहे. किंवा इवन आपणही सपोज समजा थोडं 6 महिने 3 महिने कधी ब्रेक घेतला काय झालं तर त्यानंतर एक थोडंसं बेसिक लावून बघायचं. कारण की नंतर सगळे सांगणार आहेत मी इथं बाय केलं असतं, इथं बाय केलं असतं, कुठं बाय केलं असतं, पण त्यावेळेस काय केलं असतं कळलं काय. इवन आता एक पॅटर्न बनतोय त्यानुसार जर बघायला गेलं तर प्राईस इथपर्यंत जाऊ शकते. पण जर इथं बघितलं तर आपल्याला अजून एक दिसतंय की हायर हाईच करत चाललाय तो. हा त्याचा म्हणजे जो हे सॉरी हायर लोच करत चाललाय 1 2 3 4. आणि इथं एक पॅटर्न आहे जो मगाशी आपण बोललो तो ब्रेक होऊन पुढे चाललाय. आणि आत्ता तो मे बी पुन्हा हे करण गोल्डन क्रॉसवर देईल. आता जेव्हा हा क्रॅक करण पुन्हा वेळ जाईन, पूर्ण ते कॅन्डलमध्ये वाढण्याला महत्त्व नाही आहे, तेवढ्या कॅन्डल वाढण्याला महत्त्व आहे. 20 कॅन्डल पुढं क्रॉस झाल्या पाहिजेत त्याला. आणि त्याचं ॲव्हरेज, आता हे ॲव्हरेज कसं बघायला सांगतो. सपोज तुला आत्ता किती ॲव्हरेज कोणाचं चालू हे बघायचं असेल ना, इथं बघायचं. ह्या ठिकाणी जेव्हा टिक करू आपण तर 299
302 आणि 280, म्हणजे ही लाईन कुठे आहे तर 280ला आहे. एक लाईन आहे 299ला आणि एक लाईन आहे 302ला. हे बघितलं होतं का? म्हणजे इव्हन सपोज आता इथं आपल्याला गोल्डन क्रॉसवर दिला आहे, पण त्यावेळेस प्राईस कुठे चालू आहे 287ला अराउंड. पुढे आता हे थोडं हल्लं आहे आपली सेटिंग, पण अराउंड त्याच्या आसपास आहे. हे तिकडं दाखवतं आपल्याला. सिंपल. एनिथिंग एल्स? काय डाऊट? ओके. आता दुसरं लावायचं काय तुम्ही सांगा फक्त. पॅराबोलिक सर. ओके. आता हा व्हिडिओ आपण स्टॉप करू, पुन्हा नवीन व्हिडिओ स्टार्ट करू आणि कंट्रोल